नमस्कार, मी उद्धव काळापहाड. जीवन न्यूज मध्ये आपलं स्वागत. सुरुवातीला एक नजर टाकूयात आजच्या ठळक घडामोडींवर. महानगरपालिका स्थायी समितीसाठी नव्या 8 सदस्यांची निवड. शिवसेनेच्या 3, भाजपच्या 2, मनसे, राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या प्रत्येकी एका नगरसेवकाची लागली वर्णी. नगर शहरात प्रथमच अनुरोण नगर रायझिंग मॅरेथॉन स्पर्धेचं आयोजन. कॅन्सरविषयी जनजागृतीसाठी होणार मॅरेथॉन स्पर्धा. IMSच्या वतीनं अग्नेयमच्या स्पर्धांना सुरुवात. केडगावात बाणेश्वर प्रतिष्ठानच्या वतीनं अखंड हरिनाम सप्ताहाचं आयोजन. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एक महिला उपोषणास बसली आहे. आपल्यावर झालेल्या अन्यायाच्या विरोधात ती न्याय मागतीये. तिच्यावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न करणाऱ्या नराधमास बेड्या ठोकण्याची मागणी ती उपोषणाद्वारे करते आहे. पुरोगामी महाराष्ट्राला झालाय तरी काय असा प्रश्न आता उपस्थित होतोय. अबला नारींचे दिवस अजूनही बदलताना दिसत नाहीयेत. अहमदनगर जिल्ह्यातील शेवगाव तालुक्यातील बालमटाकळी हे गाव, या गावातील एक दाम्पत्य हातगाव कांबी इथं यात्रेनिमित्त गेलं होतं. यात्रेवरून परतत असताना काही जणांनी त्यांना मारहाण केली आणि महिलेचा विनयभंग केला. शेवगाव पोलिसांनी फिर्याद दाखल करून घेतली खरी, पण आरोपी मालदार पार्टी असल्यानं पोलीस त्यांना अटक करण्यास धजत नाहीयेत असा आरोप पीडित महिलेच्या पतीनं केलाय. माझी बायको 11/12/2014 रोजी आम्ही यात्रा केली. हॅपी गाडी आमची ज्वेलरी दुकान असतं आमचं. आम्ही यात्रेत गेलो. यात्रेत येत असताना 10-10:30च्या टायमाला हातगाव कांबी रोड तिघं समोर आणि माझी साईडला बसली. तिथे काय केलं त्यांनी, ते आम्ही गाडी थांबली तर मला खाली ओढलं आणि नंतर काय आलं, मला डोक्यावर आदळलं. मला उलटी झाली आणि सगळं गोल फिरू राहिलं. नंतर मग ते जो होता भरत अशोक गांडू त्यांनी जे ब्लाऊज ओढली आणि नंतर साडी फाडली आणि मला अशा अवस्थेत पळून गेली गाडीवर. आणि पाठीमागून आमचे पाहुणे होते, त्यांनी त्यांना पाहिलेलं आहे. यानंतर आम्ही बोधगावला आल्यानंतर सरकार दवाखान्यात तिथं 2 हे होते, जे अधिकारी होते. त्यांनी आम्हाला सांगितलं यांना एकदा वाचायचा प्रयत्न करा, पोलीस केस नंतर जमू शकतो. मग आम्ही लगेच त्यांनीच आम्हाला सांगितलं की या नंबरवर फोन लावा. मग 108 नंबरवर आम्ही फोन लावला. गाडी आली ती ॲम्ब्युलन्स आणि त्या ॲम्ब्युलन्स आल्यानंतर शेवगावला आणले. शेवगावला त्यावेळेस माझी माऊल भोगून गोपाळ पाटील गोविंद पाटील आले. तिथं आल्यानंतर त्यांनी माझी हॅपी गाडी गावाकडे घेऊन गेली आणि मला इकडे दवाखान्यात एक भाऊ ॲडमिट करला. तर ते सुरेश काजवे म्हणून तिथे एक आरेचे कार्यकर्ते ते पण तिथं हजर होते माझ्या गाडीजवळ. आणि मग नंतर आम्ही फिर्याद दाखल केली येणे. तर त्याला आता 2 महिने पूर्ण झाले. पोलिसांनी काहीही केलं नाही, माल घेतला, मोकळे झाले. आणि याच्या अगोदर पण आम्ही असंच 15 ऑगस्टला निवेदन दिले होते. आम्हाला यांच्यापासून त्रास आहे म्हणून पेपरला बातम्या सगळ्या होत्या. काही नाही, तेव्हा असंच थोडंसं लिहून दिलं आणि काहीच नाही केलं. त्याचे जे कागदपत्र याच्याबरोबर आम्ही जोडले काय नाही. त्यानंतर आम्ही 26 जानेवारीला फक्त आत्मदानाचा इशारा दिला. राम शिंदे गृहमंत्री यांना पण निवेदन दिलं. त्यानंतर IG ऑफिसला दिलं, SP ऑफिसला दिलं. आणि त्या दिवशी पोलीस आमच्या घरी आले. 10-12 वाजता तिथे थांबले. आम्हाला शेवट घेऊन गेले. तिथं होते प्रभारी निरीक्षक नरसुरे साहेब. तर ते काय म्हणले, तो मी पाहून आहे, मी काय तुमचं काही करू शकत नाही. तुमचे PI साहेब तिकडे रजेवर गेले, लकडे होते त्यावेळेस. आणि त्यावेळेस तसं झालं तर आम्हाला त्यांनी काही नाही तसं लिहून दिलं, अशा प्रकारे झालं बा, आम्ही काही करू शकत नाही. आणि झालं आमचा विषय संपला. मग आम्ही 28ला इथं आलो. कलेक्टर ऑफिसला एक निवेदन दिलं, SP ऑफिसला निवेदन झालं. त्याला 15 दिवस होऊन गेले, काहीच झालं नाही. 9/1ला परत आलो. त्यानंतर आम्हाला संरक्षण पाहिजे म्हणलो, ते पण आम्हाला काही मिळालेलं नाही. आणि कालपासून आम्ही इथं बसलो. तर आमच्याकडे कुणी आत्तापर्यंत भेटलेलं नाही काही. तिला थोडा आता सध्यासुद्धा त्रास होतो. आणि ते जे PI साहेब आहेत तर ते 1-2 असेच गुन्हे हे झाल्यामुळं ते सस्पेंड झाले. घटना घडल्यानंतर 4 दिवसांनी आरोपींनी फोनवर शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली. आरोपींचे फोन कॉल्स त्यांनी रेकॉर्ड केले, ते पोलिसांना ऐकवले. मात्र तरीही पोलिसांनी काहीही निर्णय न घेता त्यांना कोर्टात जाण्याचा सल्ला दिलाय. शेवगाव पोलिसांच्या विरोधात आणि आरोपींना तात्काळ अटक व्हावी या मागणीसाठी या दाम्पत्यानं अहमदनगरच्या जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन आमरण उपोषण करण्याचा निर्णय घेतलाय.
बुधवारपासून त्यांनी आमरण उपोषण सुरू केलंय. जोपर्यंत आरोपींना अटक होत नाही तोपर्यंत हे उपोषण सुरूच ठेवणार असल्याचा इशारा पीडित दाम्पत्यानं दिलाय. अंदुरी बोलते. बरोबर आहे. पण आता 11/12/2014 आम्ही यात्रेतून येत होतो. कांबी यात्रेतून येत होतो. येताना कांबी मुंगी या रस्त्यामध्ये हातगाव कांबी या रस्त्यामध्ये 3 जण आलते मोटरसायकलीवर 10-10:30च्या सुमारास. त्यांनी आमची गाडी अडवली, आमची पालाची गाडी होती ती अडवली आणि मारहाण केली. आमच्या ओढलं बाहेर मारहाण केली आणि माझं विनयभंग केलं. आम्ही मग पोलीस स्टेशन दुसऱ्या दिवशी दवाखान्यात आलो. शेवगा दवाखान्यात ॲडमिट केलं त्यांनी आणि ॲम्ब्युलन्सला बोलवलं होतं त्या दिवशी रात्री 108ला आणि ॲडमिट केलं शेवगाला. मग दुसऱ्या दिवशी आम्ही केस दाखल केली शेवगा पोलीस स्टेशनला. आणि आता 2 महिने होऊन गेले तरी त्यांनी काही केलेलं नाही. 26 जानेवारीला आम्ही आत्मदानाचा इशारा केला तरी पण त्यांनी काहीच केलेलं नाही. मग आता शेवटी आम्ही उपोषणाला बसलो. आरोपी होते अशोक भगवान गांडुळे, भरत अशोक गांडुळे, नामदेव बनगर, 3 आरोपी होते. शेवगाव पोलिसांचं चाललंय तरी काय? अवैध धंदे, भ्रष्टाचार फोफावत चाललाय याकडे कुणाचंच लक्ष नाही. इथे महिलांच्या प्रश्नावर लक्ष द्यायला सुद्धा त्यांना वेळ नाहीये. याविरुद्ध नारी शक्ती एकवटली तर प्रशासनाला सुद्धा यंत्रणा सांभाळणं कठीण होईल. असो, शेवगाव पोलिसांना देव सुबुद्धी देव एवढीच प्रार्थना. उद्धव काळापहाडसह कॅमेरामन शाहिद शेख, ब्युरो रिपोर्ट, जीवन न्यूज, महानगराची लाईफलाईन, शेवगाव. प्रसिद्ध चित्रकार प्रमोद कांबळे यांनी विविध प्रसिद्ध व्यक्तींचे चित्र काढून त्यांना ती भेट देण्याचा धडाकाच लावलाय. प्रमोद कांबळे यांचे सुपुत्र शुभंकर कांबळे यांनी अमिताभ बच्चन यांचं चित्र त्यांना दाखवलं. बच्चन यांनी कांबळे यांच्या कलेबाबत कौतुकास्पद उद्गार काढले. प्रसिद्ध शिल्पकार प्रमोद कांबळे, शुभंकर आणि मोना कांबळे यांनी तयार केलेल्या पेंटिंगचं अमिताभ बच्चन यांनी कौतुक केलंय. कांबळे कुटुंबियांनी बच्चन यांचं पेंटिंग रेखाटलं होतं. आज खास करून मी एका गोष्टीची आठवण मला येते. ती म्हणजे काही वर्षांपूर्वी म्हणजे 1982 साली मी मुंबईत शिकत असताना पार्ट टाइम फिल्म इंडस्ट्रीमध्ये काम करत होतो, चित्रपटाच्या सेटचं वगैरे. आणि त्यावेळी मला असं समजलं की दुसऱ्या दिवशी अमिताभ जे सुपरस्टार त्यावेळेसचे एकदम ते स्टुडिओत येणार. तर मग मी रात्री माझ्या हॉस्टेलच्या रूमवर गेलो, त्याचा एक फोटो काढला आणि त्याचं एक स्केच मी तयार केलं स्टिपलिंग माध्यमातून. आणि त्यावेळी दुसऱ्या दिवशी त्यांना ते दिलं नाही किंवा त्यांचा नुकताच वाढदिवस झाला होता. मी त्यांना बर्थडे गिफ्ट म्हणून ते दिलं. त्यांनी ते बघितलं, त्यांना खूप आवडलं. त्यांनी विचारलं कुठून आलाय काय. मी अहमदनगर सांगितलं, त्यांनी म्हटलं अहमदाबाद. म्हणलं नाही अहमदनगर कुठे आहे? तर म्हणजे शिर्डीला ते ओळखत होते, नगरला नाही. तर शिर्डी के पास के हो, अच्छा क्या करते हो? त्यांना सांगितलं शिकतोय असं. खूप छान विचारपूस केली आणि मग बोलून मला म्हणे की मेरे पास तो ऐसे बहुत सारे आते, लाओ ये तुम्हारे पास रखो, मैं साइन करके देता हूँ. म्हणून माझ्याकडून पेन घेतला आणि त्यांनी त्याच्यावर सही केली, हिंदीमधली सही. त्यावेळी त्याच्या या सहीमधला फरक तुम्हाला लक्षात येईल की प्रिय नाम क्या आहे तुम्हाला विचारलं तर प्रिय प्रमोद को शुभकामना सहित अमिताभ बच्चन अशी हिंदीमधली सही केलेली. शमिताभ या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी मुंबईतल्या गोरेगाव येथील फिल्म सिटीत आयोजित कार्यक्रमात हा योग जुळून आला. या कार्यक्रमाला अमिताभ बच्चन, अभिनेता कमल हसन यांची मुलगी अक्षरा हसन आणि अभिनेता रजनीकांत यांचा जावई धनुष आदी उपस्थित होते. या कार्यक्रमासाठी शिल्पकार शुभंकर आणि मोना कांबळे हे दाम्पत्य उपस्थित होतं. आठवडाभरापूर्वी प्रमोद कांबळे यांनी शमिताभ चित्रपटातील अमिताभ लाईव्ह पेंटिंग प्रकारातील ॲक्रेलिक रंगातील चित्र कॅनव्हासवर साकारलं आहे. शुभंकर आणि मोना कांबळे यांनी देखील अशीच चित्र तयार केली आहेत. अमिताभ यांच्या गाजलेल्या विविध चित्रपटातील भावमुद्रा चित्रमालिकेच्या द्वारे मिक्स मीडिया रूपात त्यांनी साकारल्या आहेत. भूतकाळातील अजरामर भूमिकांचं अवलोकन करणाऱ्या अमिताभ यांची भावमुद्राही शुभंकरनं रेखाटली आहे. प्रमुख कार्यक्रम संपल्यानंतर शुभंकर आणि मोना कांबळे यांनी अमिताभ यांची भेट घेऊन ही चित्र त्यांना दाखवली. दोन्ही चित्र पाहून अमिताभ बच्चन अवाक झाले. चित्र साकारणाऱ्यांचं त्यांनी तोंड भरून कौतुक केलं. पेंटिंगवर आनंदानं त्यांनी स्वाक्षरी केली. कांबळे कुटुंबियांच्या भावी वाटचालीला त्यांनी शुभेच्छा दिल्या. त्याच्या प्रमोशन करता कॉमेडी नाईट्स विथ कपिलच्या शोवरती गेलो होतो. मी एक चित्रकार आणि कलाकार आहे. तर मी असं प्रत्येक वेळेस असा विचार करत असतो की मी एक कलाकार म्हणून समोरची जी कोण व्यक्ती आहे तिच्याकरता मी काय करू शकतो.
तर मी जे कोण मोठे मोठे सेलिब्रिटीज आहेत किंवा ज्या लोकांनी त्यांच्या क्षेत्रामध्ये खूप मोठं नाव कमवलेलं आहे त्यांचे मी त्यांचं स्केच घेऊन जातो आणि त्यांची सही त्याच्यावरती माझ्या कलेक्शनमध्ये घेऊन येतो. तर असे माझ्याकडे एक 10 ते 15 मोठ्या मोठ्या सगळ्या दिग्गज कलाकारांचे स्केचेसचं कलेक्शन आत्तापर्यंत झालेलं आहे. आणि मला अमिताभ बच्चन सरांचा एक खूप चांगला चान्स मिळाला कॉमेडी नाईट्स विथ कपिलच्या शोवरती जाण्याचा. तर मी तिकडे गेलो होतो. शोचं शूटिंग संपल्यानंतर आम्ही अमिताभ सरांना स्टेजवरती भेटलो आणि माझ्या वडिलांनी आणि मी केलेले असे दोन्ही वेगवेगळे पेंटिंग्स त्यांना दाखवले. त्यांना ते पेंटिंग्स खूप अत्यंत आवडले. मग मी त्यांना म्हटलं की सर मैंने आपके लिए 2 लाए हैं, अगर आपको इसमें से कोई एक चाहिए तो आप लेके जा सकते हैं. तर त्यांनी असं उत्तर दिलं की नहीं मैं दोनों पे आपको मेरी सिग्नेचर करके दूंगा, ये दोनों आप ही के कलेक्शन में रखिए. तर असं खूप चांगला संवाद त्यांच्याशी मला साधता आला. आणि त्याच्यानंतर जाताना त्यांना मिठी मारली, त्यांच्या पाया पडलं, त्यांच्याकडनं आशीर्वाद घेतले. आणि अशा प्रकारे खूप चांगला वेळ मला एवढ्या मोठ्या कलाकाराबरोबर आणि खूप शांततेत 10 ते 15 मिनिटं खूप छान घालवता आली. ब्युरो रिपोर्ट, जीवन न्यूज, महानगराची लाईफलाईन, अहमदनगर. श्रीगोंद्यात आईनंच लेकीचा खून केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. पोलिसांनी या घटनेप्रकरणी 2 दिवसांनी आई विरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केलाय. किरकोळ प्रकरणाचा संशय धरून जन्मदात्या आईनं नेहा या शाळकरी मुलीचा गळा आवळून खून केलाय आणि नराधम पित्यानं खुनाचा पुरावा नष्ट करण्यासाठी मुलीवर अंत्यसंस्कार करून खुनाचा पुरावा नष्ट करण्याचं पाप केलंय. ही घटना 31 जानेवारीला दुपारी 1 वाजण्याच्या सुमारास पेडगावमध्ये घडली आहे. श्रीगोंदा पोलिसांनी आशाबाई नवनाथ आबू दिवटे यांना अटक केली आहे. 31 जानेवारीला दुपारी 1 वाजण्याच्या सुमारास आई आशा दिवटे हिनं नेहाचा घरात गळा आवळून खून केला. खुनाचा पुरावा नष्ट करण्यासाठी आईवडिलांनी मिळून नेहाला घराच्या पडवीत आणलं आणि शर्टच्या साहाय्यानं नेहाचा मृतदेह एका लाकडाला लटकवला. त्यानंतर तिनं आत्महत्या केलीये असा आव आणला. आरडाओरडा करत नेहाच्या मृतदेहाचं शवविच्छेदन न करता परस्पर अंत्यसंस्कार करून खुनाचा पुरावा नष्ट केला. याविषयीची माहिती पेडगावचे पोलीस पाटील शिव गोसावी यांना मिळाली. पोलीस उपनिरीक्षक शिवाजी सानप यांनी न्यायालयाची परवानगी घेऊन तपासाची चक्र फिरवली आणि आईवडिलांनी केलेला खून उघडकीस आणलाय. बुधवारी संध्याकाळी पोलीस उपअधीक्षक धीरज पाटील आणि सचिन सानप यांनी पेडगावला भेट दिली आणि काही गोष्टींची खातरजमा केली. यावेळी आईनं आपली बहीण नेहा हिचा गळा आवळताना 12 वर्षांचा भाऊ अर्जुन यानं खिडकीतून पाहिलं होतं. या घटनेनं अर्जुन भयभीत झाला होता. आईनं नेहाचा कसा गळा आवळला हे अर्जुननं पोलिसांना प्रात्यक्षिक करून दाखवलं आणि प्रकरणाचं बिंग फुटलं. प्रतिनिधी संतोष भागवत, ब्युरो रिपोर्ट, जीवन न्यूज, महानगराची लाईफलाईन, अहमदनगर. IMS कॉलेजमध्ये आग्नेयम या स्पर्धेचा शुभारंभ करण्यात आला. राज्यस्तरावरील स्पर्धेत या स्पर्धांमध्ये सहभागी होण्यासाठी स्पर्धक आले होते आणि यातनं नक्कीच एक स्पर्धात्मक वातावरण तयार होऊन त्या स्पर्धेमध्ये आपण कसं पद्धतीने जिंकू शकतो किंवा आपण जी ग्रामीण भागातली महाविद्यालय आहे त्या महाविद्यालयातील मुलांना शहरातल्या महाविद्यालयाविषयी थोडंसं आकर्षण असतं किंवा त्यांच्या मनामध्ये कुठेतरी भीती असते. ती भीतीसुद्धा या स्पर्धेच्या निमित्तानं कमी होईल आणि ग्रामीण भागातला विद्यार्थीसुद्धा पुढे येऊन स्पर्धेमध्ये यश मिळवू शकतो हे त्यातून सिद्ध होऊ शकते. आज संध्याकाळी जे डिक्लेअर होते त्यातून हे सिद्ध होईलच की काही ग्रामीण भागातील मुलंसुद्धा जिंकलेले असतील. कोण जिंकतं हा महत्त्वाचा मुद्दा आहे. तर मी भाग घेऊ शकतो, मी काहीतरी वेगळं करू शकतो, एक आत्मविश्वास या आग्नेय स्पर्धेच्या निमित्तानं जिल्ह्यातील प्रत्येक महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना मिळू शकतो. आरटी कराचीवाला वितरक अनागोंदी कारभार करीत असल्याच्या तक्रारी येत आहेत. याबाबत वारंवार तक्रारी करूनही प्रशासन दखल घेत नसल्यानं वितरकांचं फावत आहे. त्यामुळे आंदोलन करण्याचा इशारा छावा संघटनेचे अध्यक्ष शिवाजीराजे सांगळे यांनी दिलाय. नगर शहरात गॅस ग्राहकांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागतोय. सिलेंडर वेळेवर मिळत नाहीये. तसंच सरकारनं गॅस ग्राहकांचं सिलेंडरसाठीचं अनुदान थेट त्यांच्या बँक खात्यात जमा करण्याची DBTL योजना सुरू करून नगर जिल्ह्यात त्याची अंमलबजावणी केली. मात्र अद्यापही वितरकांनी मोठ्या प्रमाणात कागदपत्रांचे घोळ करून ठेवले असून कागदपत्र देऊनही गॅस ग्राहकांना मनस्ताप सहन करावा लागतोय. त्यामुळे अनेक एजन्सींनी सिलेंडर पुरवठा रोखला आहे. नगरच्या आरटी कराचेवाला गॅस एजन्सीमध्येही हीच परिस्थिती आहे. त्यामुळे संतापलेले ग्राहक चिडचिड करून एजन्सी चालकावर आपला राग काढतायत. गॅस वितरकही सिलेंडरचा मोठ्या प्रमाणात काळाबाजार करत असून त्याद्वारे मोठी माया जमवण्याचा प्रयत्न करत असल्याची तक्रार आता ग्राहक करतायत. या संदर्भात वितरकांच्या व्यवस्थापकांना जाब विचारण्यात आला असता ते उडवाउडवीची उत्तरं देत आहेत.
त्यामुळे संतप्त झालेल्या छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांनी या ठिकाणी आंदोलन करण्याचा इशारा दिलाय। या ठिकाणी आरटी करायची वाली ही गॅस एजन्सी आहे, ही जी ग्राहकांची अडवणूक करत आहे, जे ग्राहकांना त्रास देत आहे आणि जे कोणचे ग्राहकांचे वडील माता पिता एक्सपायर झालेले आहेत त्यांचे जे गॅस नावावर आहेत ते ट्रान्सफर करायचं असेल मुलाच्या नावावर तर ते 1,500 रुपये फी आखतात आणि भरपूर कागदपत्र आणायला लावतात, चक्रा मारायला लावतात व जमा करून घेत नाही। इथं आल्यानंतर व्यवस्थित बोलत नाही, लेडीज माणसं पुढं करतात आणि त्यांना दमदाट्या करून लोकांना हे करतात, पोलिसांची धमकी देऊन लोकांना इथून पोलिसांची धमकी दाखवून लोकांना इथून पळून लावतात व गोरगरिबांची अडवणूक करतात। 2-2, 3-3 घंटे लाईनीला त्रास द्यायला लावतात, तरीही बिल येत नाही। बिल काढल्यानंतर बी त्यांचं ही कोणची सबसिडीचं आहे त्याचे बी फॉर्म भरून दिल्यानंतरही अजून फॉर्म यांचे उपलब्ध असतात। दर 2 महिन्याला कोणते ना कोणते फॉर्म असतात। तर ही सुरळीत होण्याकरता यांनी काहीतरी आयुक्तांनी याच्यावर कारवाई करावी। आरटी कराचीवाला ही जी गॅस एजन्सी आहे ही ग्राहकाची पिळवणूक करते। बळच ग्राहकाला तांदूळ दिले जातात, चहाची पत्ती दिली जाते, भांडे दिले जातात आणि गॅसची दामदुप्पट किंमत घेतली जाते। या संदर्भात आम्ही काल माननीय कासार साहेब जिल्हाधिकारी पुरवठा यांना भेटलेलो आहे आणि त्यांनी आम्हाला या गॅस एजन्सीवर कारवाई करण्याचे आश्वासन पण दिलेलं आहे। या ठिकाणी आता हे बिटला म्हणून थांबलेले आहेत, यांना गेल्या 2 वर्षापासून त्यांनी गॅस ट्रान्सफरसाठी अर्ज दिलेला आहे, सदर कागदपत्र सापडत नाहीत। यांनी गॅस ट्रान्सफर त्यांचा गॅस हा वडिलांच्या नावावर आहे तो ट्रान्सफर करण्यासाठी ॲफिडेव्हिट करून कागदपत्र दिले आहेत। ॲफिडेव्हिटचा नाहक खर्च आणि या गॅस एजन्सीचा 1150 रुपये डिपॉझिट अशा पद्धतीने ही एजन्सी सर्वसामान्य जनतेची गोरगरिबाची लूट करते। जर पुरवठा अधिकाऱ्याने गॅस एजन्सीवर कारवाई नाही केली तर अखिल भारतीय छावा संघटना आमच्या पद्धतीने ही एजन्सी तोडण्याचं काम आम्ही करू। यावर ही बाई जी आहे, जी इथली मालक आहे, ही अत्यंत जी बाई आहे ही अत्यंत एक्स्ट्रा आहे, स्वतःला कलेक्टरपेक्षाही मोठं समजते। तिची वागण्याची जी पद्धत आहे सर्वसामान्य नागरिकाबरोबर अत्यंत अरेरावीची आहे आणि या बाईला आणि या गॅस एजन्सीला आम्ही 100% अखिल भारतीय छावा संघटना धडा शिकवेल। जय हिंद, जय छावा। 4 दिवस झाले बुकिंग करून अजून बिल आलं नाही आणि बिलाला 2-2 तास इथं उभा राहावं लागतं बिल मिळवण्यासाठी। 3 कॅम्प्युटर चालू असताना एकच कॅम्प्युटरवरून बिल देतात। आमचा नाहक इथं 3-3 तास वेळ जातो। येत्या 8 दिवसांमध्ये ही व्यवस्था सुरळीत झाली नाही, पुरवठा खात्याने याकडे जर लक्ष दिलं नाही तर छावा स्टाईलनं आंदोलन करण्यात येईल असा इशारा छावा संघटनेचे जिल्हाध्यक्ष शिवाजीराजे सांगळे यांनी दिलाय। शहरातील काही एजन्सीकडे कागदपत्र गहाळ झाल्यामुळे ग्राहकांना पुन्हा कागदपत्र सादर करण्यास सांगण्यात येत आहे। मधल्या काळात या ग्राहकांनी सिलेंडरसाठी बुकिंग करूनही त्यांना ते देण्यास नकार देण्यात येतोय। त्यामुळे कागदपत्र देऊनही योजनेचा लाभ न मिळणाऱ्या ग्राहकांमधून तीव्र नाराजी व्यक्त होतीये। ग्राहकांनी DBTL योजनेसाठी खाते क्रमांक गॅस एजन्सीशी लिंक करण्यासाठी संबंधितांचा सिलेंडर पुरवठा बंद करण्याचा इशारा जिल्हा प्रशासनाने दिला होता। त्यानुसार जिल्ह्यातील ग्राहकांनी एजन्सी चक्रा मारून खाते क्रमांक, आधार कार्ड क्रमांक जमा केले। यानंतर त्यांचं लिंकिंग पूर्ण करण्याची जबाबदारी एजन्सी आणि संबंधित बँकावर असताना ग्राहकांवर आता डोक्याला हात लावण्याची वेळ आली आहे। शहरातील काही एजन्सीमध्ये कागदपत्र गहाळ झाल्याचं कारण देत पुन्हा कागदपत्रांची मागणी करण्यात येते। DBTL योजनेच्या अंमलबजावणीत गॅस चालक घोळ घालत असताना पुरवठा विभागाने याकडे दुर्लक्ष केलंय। गॅस ग्राहकांच्या तक्रारींची एजन्सीकडून दखल घेतली जात नाहीये। इथले कर्मचारी उडवाउडवीची उत्तरं देत आहेत। गॅस सिलेंडर न देण्याची भूमिका घेतली जाते। एजन्सीच्या या मनमानीला पुरवठा विभागानं चाप लावण्याची मागणी आता होतीये। ब्युरो रिपोर्ट, जीवन न्यूज, महानगराची लाईफलाईन, अहमदनगर। स्नेहालय संस्थेच्या वतीनं IT मार्गदर्शन सेल सुरू करण्यात आलंय। यात युवकांना नोकरीविषयक मार्गदर्शन करण्यात येणार आहे। याचा लाभ सर्वांनी घेण्याचं आवाहन संयोजकांच्या वतीनं करण्यात आलंय। स्नेहालय सेंटर होप कम्प्युटर इन्स्टिट्यूट या ठिकाणी 12 फेब्रुवारी दिनांक 2015 या रोजी आपण नोकरी संदर्भात शिबिर आयोजित केलं होतं। यासाठी हर्षदा मगर मॅडम जॉब माहिती पुस्तिका आहे तर ते आपल्याकडे मार्गदर्शन करण्यासाठी आले। तसेच त्याचे संपादक राहुल पांगर सर यांनी आपल्या 50 मुलांना नोकरीविषयी मार्गदर्शन केलं। नोकरीला जाण्याकरता काय काय तुम्हाला पाहिजे आहे, त्याच्यानंतर इन्फॉर्मेशन असेल नोकरीच्या संदर्भात, जॉब तुम्हाला आम्ही कोणकोणत्या ठिकाणी प्रोव्हाइड करणार आहेत आणि आपल्या मुलांनी जे काही कम्प्युटरच्या रिलेटेड टॅली, DTP, MSIT जे काही कोर्सेस आहे त्या कोर्सला धरून आपण त्यांना जॉब प्रोव्हाइड करणार आहे।
या शिबिरासाठी आपल्या स्नेहल्या सेंटर ऑफ कॉम्प्युटरमध्ये जे विद्यार्थी शिकत आहेत आणि ज्यांची MSCIT परीक्षा टॅली परीक्षा पासआउट झालेत त्यासाठी ते आहे आणि जे वंचित मुलं आहे, गरीब मुलं आहे, स्लम वस्तीतील मुलं आहे यांनी ह्या शिबिराचा लाभ घेतलेला आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात जात आणि नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र आता ऑनलाईन मिळण्यास सुरुवात झाली आहे. प्रांताधिकारी वामन कदम यांनी आपल्या जवळच महा ई सेवा केंद्रास भेट देण्याचं आवाहन त्यांनी केलं. गेल्या वर्षभरात नगर उपविभागीय कार्यालयाच्या वतीनं 25,000 जात आणि नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्र विद्यार्थ्यांना प्रदान करण्यात आली आहेत. आगामी शैक्षणिक वर्षात प्रमाणपत्रांसाठी हेळसांड होऊ नये यासाठी विद्यार्थ्यांनी आणि पालकांनी तात्काळ ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करावेत असं आवाहन उपविभागीय अधिकारी वामन कदम यांनी केलं आहे. शैक्षणिक प्रवेशासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांना जात आणि नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्रांची आवश्यकता असते. प्रमाणपत्र काढण्यासाठी जून जुलै या 2 महिन्यात तहसील कार्यालयात विद्यार्थी आणि पालकांची मोठी गर्दी उसळते. प्रमाणपत्र उशिरा मिळाल्यास शैक्षणिक नुकसान होण्याची शक्यता असते. शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी पालकांनी आत्तापासूनच जात आणि नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्र काढण्याची दक्षता घ्यावी असं आवाहन कदम यांनी केलं आहे. प्रमाणपत्र काढण्यासाठी पालक वा विद्यार्थ्यांची तहसील कार्यालयात गर्दी होते. परिणामी कार्यालयात वारंवार हेलपाटे मारावे लागतात. हे टाळण्यासाठी उपविभागीय अधिकारी कदम यांनी ऑनलाईन सेवा उपलब्ध केली आहे. पालकांनी आपल्या घराजवळील महा ई सेवा केंद्रातून ऑनलाईन अर्ज विहित नमुन्यात करावेत. प्रमाणपत्रासाठी तहसील किंवा उपविभागीय कार्यालयात येण्याची आवश्यकता नाही. प्रमाणपत्र संबंधित महा ई सेवा केंद्रात उपलब्ध असल्याचं कदम यांनी स्पष्ट केलं आहे. ब्युरो रिपोर्ट, जीवन न्यूज, महानगराची लाईफलाईन, अहमदनगर. कॅन्सरवर उपचार करणाऱ्या संशोधकांनी पर्यायी उपचार पद्धती शोधून काढली आहे. या उपचार पद्धतीबाबत हॉटेल आयरिस मध्ये पत्रकार परिषद घेऊन माहिती देण्यात आली. आरवी न्यूविजन्स हेल्थकेअर प्रायव्हेट लिमिटेडच्या वतीने आरवी कॅप नावाचं औषध सध्या मार्केटमध्ये आम्ही उपलब्ध करून देतो. हे औषध अँटी कॅन्सर आणि अँटी एजिंग या स्वरूपात काम करतं. यातले घटक म्हणजे ग्रेप सीड एक्स्ट्रॅक्ट, आवळा, गुडूची, अश्वगंधा आणि पिपळी याचे घटक इतके प्रभावी आहेत की ज्याच्यामुळे कॅन्सर पेशंट्सना कॅन्सर झाल्यानंतर किंवा त्याचे उपचार सुरू असताना उपचारामध्ये जर आपण आरवी कॅपचा उपयोग केला तर कॅन्सर कमी होण्यासाठी, त्याचा कंट्रोल करण्यासाठी आणि त्याच्या औषधांमध्ये इफेक्टिव्ह होण्यासाठी म्हणून याचा उपयोग चांगल्या प्रमाणात करतात. आरवी कॅपचे स्टडीज या प्रकारे घेण्यात आलेले आहेत. आरवी कॅप हे ॲनिमल ट्रायल्स घेऊन सेफ आहे हे लक्षात आल्यानंतर FDA कडून अप्रूव्ह करून घेऊन शिवाय त्याच्या मेटल टॉक्सिक स्टडीज करून घेतल्यानंतर हे औषध सेफली मार्केटमध्ये आता अवेलेबल करून देतो. नगरमधल्या निरनिराळ्या ठिकाणी जसं त्रिपाठी मेडिकल आणि इतर आयुर्वेद कन्सल्टंट्सच्याकडे हे औषध सध्या उपलब्ध आहे आणि निरनिराळ्या लोकांनी याचा कॅन्सर पेशंट्ससकट ज्यांना एजिंगचा प्रॉब्लेम आहे अशा पेशंट्सनी याचा जरूर लाभ घ्यावा. आतापर्यंत साधारण 500 ते 600 पेशंट्सवरती क्लिनिकल ट्रायल्स घेण्यात आल्या. पुण्यातल्या लोकमान्य मेडिकल रिसर्च सेंटर LMRC या ठिकाणी याच्या क्लिनिकल ट्रायल्स घेण्यात आल्या. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेची शाखा अहमदनगर महाविद्यालयात स्थापन झाली आहे. या शाखेचं उद्घाटन उद्योजक चंद्रकांत काळोखे यांच्या हस्ते करण्यात आलं. नगर महाविद्यालय नगर येथे आज अखिल भारतीय विद्यार्थी परिषद या शाखेची नुकताच उद्घाटन या ठिकाणी संपन्न झालेले आहे. कॉलेजचे विद्यार्थी प्रमुख मनीष बागुल आणि नगर शहर प्रमुख शुभम गौंडार यांच्या पुढाकाराने या ठिकाणी ही संघटना स्थापन झालेली आहे. अखिल भारतीय विद्यार्थी परिषद 1948 साली भारतामध्ये स्थापन झालेली इतकी जुनी संघटना विद्यार्थ्यांसाठी काम करणारी आहे. या संघटनेच्या माध्यमातून ज्ञान, चारित्र्य आणि एकता ही महत्त्वाची गुण मूल्य जोपासत विद्यार्थ्यांसाठी या आगामी काळात काम केलं जाणार आहे. विद्यार्थ्यांचे जे विविध प्रश्न असतील, विविध अडचणी असतील, कॉलेजच्या माध्यमातून कॉलेज प्रशासनाकडे, विद्यार्थी संघटनेच्या माध्यमातून विद्यापीठ शासनाकडे या ठिकाणी प्रश्न मांडले जाणार आहेत. विद्यार्थी हा देशाचा महत्त्वाचा घटक आहे आणि हा घटक राष्ट्रनिर्माणासाठी काम करतो. अखिल भारतीय विद्यार्थी परिषद ही राष्ट्रनिर्माणासाठी काम करते. विविध होणारे अन्याय असतील, विविध प्रश्न असतील, या प्रश्नांना या संघटनेच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं न्याय देण्याचा प्रयत्न ही विद्यार्थी या ठिकाणी करणार आहेत. हा विद्यार्थी समूह खूप सक्रिय झालेला समूह आणि डोळ्यासमोर एक ध्येय दृष्टिकोन डोक्यात घेऊन इतर सगळ्यांसाठी काम करणारा आहे आणि आगामी काळ हा त्यांच्यासाठी उज्ज्वल ठरणारा असावा ही या ठिकाणी शुभेच्छा व्यक्त करतो. नगर कॉलेज नगर येथे अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या पहिल्यांदा या संघटनेची
स्थापना झालेल्या अशा शिक्षणकार्यालय आहे. त्यामध्ये मनीष बागुल हे एक आपले कॉलेज प्रमुख म्हणून ते जबाबदारी पार पाडणार आहे. या कॉलेजमध्ये प्रत्येक प्रश्न म्हणजे तो विद्यार्थ्याच्या फीपासून तर तो एका विद्यार्थ्याला त्रास होण्यापासून मुलींची छेडछाड, त्याबरोबर वसतिगृहातील प्रत्येक मुलांचे प्रॉब्लेम, प्राथमिक सुविधेपासून तर शेवटच्या प्रश्नापर्यंतचे जो काम करणार आहे, जे प्रश्न निर्माण होतील ते प्रश्न आपण या विद्यार्थी परिषदेच्या मार्फत सोडवणार आहोत. आणि त्याबरोबरच आपली जी एक राष्ट्रप्रेमाची जी भावना आहे, देशभक्तीची जी भावना आहे, ती या विद्यार्थी परिषदेमधून या प्रत्येक विद्यार्थ्याच्या मार्फत आपण प्रत्येक विद्यार्थ्याच्या मनात आपण ही रुजवण्याचा प्रयत्न करत आहोत. ही एक विद्यार्थी संघटना पूर्ण भारतभर काम करत असून आज या विद्यार्थी संघटनेमध्ये आपण सर्वजण सहभागी झालेलो आहोत. हे म्हणजेच आपण एका मोठ्या संघटनेसाठी काम करत असून राष्ट्राच्या पुनर्निर्माणाचं जे काम आहे, जो युवक आहे तो युवक जागा झालेला आहे आणि तो देशाच्या विकासासाठी जे काम करणार आहे तो या संघटनेमार्फत करणार आहे. अनेकांचं असं म्हणणं असतं की विद्यार्थी माच करणारा म्हणजे धिंगाणा घालणारा राजकीय काही तर असं समजतात की एक राजकीय नेत्याची फौज असते, पण तसं नसून हा विद्यार्थी केंद्रबिंदू आहे. आपल्या समाजाचा एक मुख्य घटक आहे, तो युवक आहे आणि आपल्या या राष्ट्राला महासत्ता जो बनवणार आहे तो हा एक विद्यार्थीच बनवणार आहे, अशी एक संकल्पना घेऊन विद्यार्थी परिषद काम करते. आणि आज इथे सर्व जमलेले जे युवक आहे ते एक राष्ट्रासाठी आपल्या छात्रशक्ती म्हणजे स्टुडंट्स पॉवर, नेशन पॉवर, माय नेशन इज माय करिअर, म्हणजे हे राष्ट्र हेच माझं करिअर आहे असं समजून हे कार्य करणार आहेत. त्याबद्दल या सर्वांना मी नगर शहर मंत्र्यांना शुभेच्छा. महानगरपालिकेच्या स्थायी समिती सदस्यपदी नव्या सदस्यांची निवड झाली आहे. 8 सदस्य मागील सभेत निवृत्त झाले होते, त्यांच्या जागेवर नवीन सदस्य निवडण्यात आले आहेत. या प्रक्रियेची माहिती महापौर संग्राम जगताप यांनी दिली आहे. अहमदनगर महानगरपालिकेच्या स्थायी समितीवर 8 नव्या सदस्यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या. स्थायी समिती सदस्य निवडीसाठी गुरुवारी सकाळी 11 वाजता आमदार तथा महापौर संग्राम जगताप यांच्या अध्यक्षतेखाली विशेष सभा घेण्यात आली. यात गटनेत्यांच्या शिफारशीनुसार महापौर जगताप यांनी स्थायी समितीवर नियुक्त झालेल्या सदस्यांची नावं जाहीर केली. यावेळी व्यासपीठावर उपायुक्त भालचंद्र बेहरे, नगर सचिव मिलिंद वैद्य, उपमहापौर सुवर्णा कोतकर उपस्थित होते. स्थायी समितीवर शिवसेनेनं अनिल बोरुडे, छाया तिवारी, विद्या खैरे आणि भाजपाकडून श्रीकांत छिंदम, उषा नलावडे यांची निवड केली आहे. राष्ट्रवादीकडून समत खान, काँग्रेसकडून रुपाली वारे तर मनसेकडून गणेश भोसले यांची वर्णी लागली आहे. सभेचं कामकाज सुरू होताच सेनेचे गटनेते गणेश कवडे, भाजपाचे गटनेते दत्ता कावरे, राष्ट्रवादीचे गटनेते समत खान आणि काँग्रेसचे गटनेते सुनील कोतकर आणि मनसेचे गटनेते गणेश भोसले यांनी आपापल्या पक्षांच्या नावांची यादी महापौरांकडे सुपूर्द केली. या निवडीनंतर महापौर जगताप, उपमहापौर कोतकर यांनी नूतन स्थायी समिती सदस्यांचा सत्कार केला. मागील महिन्याच्या अखेरीस स्थायी समितीचे 8 सदस्य वर्षभराचा कार्यकाल पूर्ण करून निवृत्त झाले होते. चिठ्ठ्या टाकून काढलेल्या या यादीमध्ये मनसेच्या किशोर डागवाले यांचंही नाव निघाल्यानं स्थायी समितीचं सभापतीपद रिक्त झालं होतं. महानगरपालिकेत आघाडीच्या सत्ता समीकरणात संपूर्ण 5 वर्षे स्थायीचं सभापतीपद मनसेकडेच राहणार असल्याचं सांगण्यात येत आहे. आज अहमदनगर महानगरपालिकेची सर्वसाधारण सभा, विशेष सभा, याच्यामध्ये स्थायी समिती सदस्य जे काही कार्यमुक्त झाले होते चिठ्ठ्यामध्ये, त्याच्यामध्ये आज नवीन नियुक्ती करण्याकरता सभा आयोजित केली होती. आणि संबंधित गटनेत्यांकडून ते पत्र नवीन सदस्य नियुक्तीचं येणं असलं असतं, त्या अनुषंगाने सर्व गटनेत्यांनी याच्यामध्ये पत्र त्याच्यामध्ये दिलं. त्यांचं नावं याच्यामध्ये महासभेमध्ये घोषित करण्यात आले आणि त्या अनुषंगाने त्याचे सदस्य म्हणून त्याच्यामध्ये त्याची निवड झालेली आहे आणि त्याचं सर्वांचं मी या ठिकाणी अभिनंदन करतो. ब्युरो रिपोर्ट, जीवन न्यूज, महानगराची लाईफलाईन, अहमदनगर. यानंतर आणखी काही महत्त्वाच्या बातम्या पाहिजेत, पण तत्पूर्वी घेऊयात एक छोटीशी विश्रांती. आपण कुठेही जाऊ नका, पाहत राहा जीवन न्यूज, महानगराची लाईफलाईन. चंद्रबलं तदेव विद्याबलं दैवबलं तदेव लक्ष्मीपते केंद्रयुगं स्मरामि. 100 वर्ष शुद्धतेची, नाती युगायुगांची. वामन हरिपेठे ज्वेलर्स, सोनेरी क्षणांचे सोबती. वामन हरिपेठे ज्वेलर्स, शुद्ध विश्वास 1909 पासून. वामन हरिपेठे ज्वेलर्स, साईराम टेलिकुंट, MG रोड, अहमदनगर. साजरा करीत आहोत शताब्दी महोत्सव. या निमित्त आम्ही आणली आहे शताब्दी महोत्सव योजना. गोल्डन मोमेंट्स, 11 महिने, 22 महिने, 18 किंवा 24 महिने सलग पैसे भरा. 1000, 1500 किंवा 2000 रुपये.
त्यात वामन हरी पेठे ज्वेलर्स टाकेल आणखी एका हप्त्याची भर. योजना संपताना आपण खरेदी करू शकता शुद्ध सोने किंवा दागिने. नियम व अटी लागू. अधिक माहितीसाठी आमच्या MG रोडवरील शोरूमला भेट द्या. ऑनलाईन खरेदीसाठी लॉग इन करा www.whpjewelers.com. वामन हरी पेठे ज्वेलर्स, आम्ही होऊ आपल्या सोनेरी क्षणांचे सोबती. वस्त्र खरेदी फर्स्ट इम्प्रेशनची सफर करा युरोपची. बंपर बक्षीस 2 व्यक्तींकरिता युरोप टूर किंवा 10 तोळे सोनं. दुसरे बक्षीस बँकॉक, थायलंड, पटाया टूर किंवा 20 ग्रॅम सोनं किंवा 1 व्यक्तीकरिता उमरा टूर. तिसरे बक्षीस 2 व्यक्तींसाठी जम्मू काश्मीर टूर किंवा 10 ग्रॅम सोनं आणि याच बरोबर अनेक आकर्षक बक्षिसे. ऑफर कमीत कमी 1000 रुपयांच्या पुढील खरेदी करिता वातानुकूलित वस्त्रदालन. फर्स्ट इम्प्रेशन मेन्स वेअर, लेडीज वेअर, किड्स वेअर. फर्स्ट इम्प्रेशन एक विश्वासाचे परिपूर्ण दालन. पुरुषांसाठी परिपूर्ण शेरवानी, इंडो वेस्टर्न, सूट, डिझायनर कुर्ता, शर्ट, ट्राउझर, टी शर्ट, जीन्स, सुटिंग, शर्टिंग. बनारसी शालू, दुल्हन साडी, लाचा, घागरा, कॅटलॉग साडी, प्रिंटेड साडी, वर्क साडी, ट्रॅडिशनल डिझायनर साडी, जयपूर हँडवर्क साडी, कलकत्ता हँडवर्क साडी व डिझायनर साडी आणि सुरतच्या ब्रँडेड साड्या. लेडीज ड्रेस मटेरियल सुरत, कलकत्ता, जयपूर, दिल्ली, अहमदाबाद येथील कॉटन, जॉर्जेट, सिफॉन, कॉटन सिल्क, चंदेरी सिल्क, इटालियन सिल्क, नेट, मटेरियल वर्क, साधे ड्रेसेस, तरुण मुलींसाठी वेस्टर्न ड्रेसेस, लहान मुला मुलींसाठी फॅशनेबल नवीन डिझाईनचे रेडीमेड ड्रेसेसचे विविध प्रकार. तसेच सुगंधी अत्तर आणि ऍक्सेसरीज फक्त फर्स्ट इम्प्रेशन मध्ये. नवरा नवरीसह संपूर्ण कुटुंबाचे लग्न बस्ता खरेदी करण्याचे एकमेव ठिकाण फर्स्ट इम्प्रेशन. वस्त्र खरेदी फर्स्ट इम्प्रेशनची सफर करा युरोपची. फर्स्ट इम्प्रेशन तांबोळी टॉवर, नालबंद खुंट, करसेटजी रोड, अहमदनगर. फर्स्ट इम्प्रेशन. विश्रांतीनंतर जीवन न्यूज मध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत. केडगावच्या बाणेश्वर प्रतिष्ठानच्या वतीनं अखंड हरिनाम सप्ताहाचं आयोजन करण्यात आलंय. मुकुंद काका जाटदेवळेकर यांच्या हस्ते या सप्ताहाचा शुभारंभ करण्यात आला. सालाबाद प्रमाणे केडगाव इथल्या सुवर्णनगर इथं बाणेश्वर प्रतिष्ठान यांच्या वतीनं अखंड हरिनाम सप्ताहाचं आयोजन करण्यात येत आहे. कीर्तनाच्या माध्यमातून समाज प्रबोधन केलं जातं, ही आपली परंपरा आहे. महाशिवरात्र आणि श्री गजानन महाराज प्रकट दिन या निमित्त या धार्मिक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलंय. या कार्यक्रमात दुग्ध शर्करा योग असा की माऊली सद्गुरू वारकरी पाठशाळेचं उद्घाटनही करण्यात आलंय. या कार्यक्रमाला कीर्तनकार हरिभक्तपरायण मुकुंद काका जाटदेवळेकर हे प्रमुख उद्घाटक म्हणून लाभलेत. महाशिवरात्री निमित्त भव्य मिरवणूक काढण्यात आली होती. यात बाळगोपाळ, वारकऱ्यांसोबत महिला सुद्धा मोठ्या संख्येनं उपस्थित होत्या. दुसऱ्या दिवशी भाविकांसाठी महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलंय. याचा भाविकांनी लाभ घेण्याचं आवाहन आयोजकांनी केलं आहे. सालाबादप्रमाणे आम्ही केडगाव येथे सुवर्णनगर, अहमदनगर, केडगाव येथे बाणेश्वर प्रतिष्ठान आयोजित अखंड हरिनाम सप्ताह नामदेव गाथा हा आयोजित केलेला आहे. त्यानुसार आज गजानन महाराज प्रकट दिन आहे व दुसरी गोष्ट अशी आनंदाची की आज आमच्या इथं ज्ञानेश नंदिनी प्रतिष्ठान संचलित माऊली सद्गुरू वारकरी पाठशाळेचं भव्य उद्घाटन मुकुंद काका जाटदेवळेकर व किशोरजी व्यास परमपूज्य यांच्या हस्ते होणार आहे. हा सालाबादप्रमाणे आमचा कार्यक्रम असतो. यात 7 दिवसाचा कीर्तनाचा कार्यक्रम भव्य असतो व परिसरातले सर्व नागरिक आणि सर्व मान्यवर व्यक्ती हे आम्हाला सातत्याने गेली 15-16 वर्ष आम्हाला मदत करतात. त्याबद्दल आम्ही सर्वांचे धन्यवाद परिसरातील नागरिकांना आम्ही आवाहन करत आहोत की ह्या कार्यक्रमानिमित्त आपण ह्या कार्यक्रमाचा जास्तीत जास्त प्रमाणात लाभ घ्यावा. महाशिवरात्रीच्या दिवशी परिसरातनं भव्य दिव्य अशी मिरवणूक आहे व दुसऱ्या दिवशी आम्हाला इथं महाप्रसादाचं वाटप आहे जो संध्याकाळी 7 ते रात्री 12 वाजेपर्यंत चालतो. प्रतिनिधी शाहिद शेख, ब्युरो रिपोर्ट, जीवन न्यूज, महानगराची लाईफलाईन, अहमदनगर.
शारदा मंदिर शाळेत आयोजित करण्यात आलेल्या कथाकथन स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा काल महर्षी गज चिदंबर शाळेत पार पडला. मान्यवर पाहुण्यांनी गुणवंत मुलांना पारितोषिक देऊन गौरवलं. नवविद्या प्रसारक मंडळ आणि शारदा मंदिर अहमदनगर यांच्या वतीनं प्राथमिक शाळा अंतर्गत आंतरशालेय कथाकथन स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. कैलासवासी भगवान सखाराम उर्फ दादासाहेब साताळकर करंडक स्पर्धेत विद्यार्थ्यांनी आपला सहभाग नोंदवून स्पर्धेची रंगत वाढवली. कथाकथन स्पर्धा सुलोचना सुधाकर भोपे सभागृहामध्ये पार पडल्या. शालेय आंतरशालेय स्तरावर झालेल्या या स्पर्धेत विद्यार्थ्यांना हक्काचं व्यासपीठ तर मिळालंच आणि मान्यवरांचं मार्गदर्शनही लाभलं. या स्पर्धेला परीक्षक म्हणून नाट्य दिग्दर्शक श्याम शिंदे तसंच अभिनेत्री आणि रेडिओ जॉकी चैत्राली जावळे हे लाभले होते. त्यांच्या हस्ते विद्यार्थ्यांनी पारितोषिकही स्वीकारली. परीक्षक श्याम शिंदे यांनी या विद्यार्थ्यांना भाग्यवान संबोधलं, कारण या विद्यार्थ्यांना बालवयापासूनच व्यासपीठ उपलब्ध होत आहे आणि त्यांची कला सादर करायला मिळतेय. त्यांनी या विद्यार्थ्यांच्या पालकांचं कौतुक करतानाच पालकांनी सजग सतर्क राहायला हवं असाही सल्ला दिला. आज जरी तुमच्यासमोर परीक्षक म्हणून आलोय, अनेक ठिकाणी गेस्ट म्हणून जातो, तरी माझ्या आयुष्यात मी पहिल्यांदा स्टेज जे पाहिलं ते फर्स्ट इयर BSc ला असताना, FY BSc ला, त्या बॅकग्राऊंडवर त्यावेळेसची माझी सरांनी आता भोपे सरांनी सांगितल्याप्रमाणे पायांची थरथर, ते टेन्शन, तो तणाव, तो आजही मला आठवतं. अहमदनगर जिल्हा वाचनालयाचा तो हॉल होता. त्या बॅकग्राऊंडवर आज ही मुलं पहिलीत असताना, बालवाडीत असताना, दुसरीत असताना स्टेजवर येत आहेत, 4 मिनिट 5 मिनिट बोलतायत. माझ्या मते ही सगळ्यात मोठी अचिव्हमेंट आहे. हेच तुमचं सतर्कतेचं लक्षण आहे. तर रेडिओ जॉकी चैत्राली जावळे यांनी सुद्धा बोलण्याच्या क्षेत्रात करिअर करणं वाटतं तेवढं सोपं नसून तुम्ही 5 मिनिटं स्टेजवर सादरीकरण करतायत हे खरंच कौतुकास्पद असल्याचं प्रतिपादन केलंय. आणि त्यांनी शेवटी आपल्या खास शैलीत रेडिओ RJ सारखा शब्दसंवाद साधून विद्यार्थ्यांचा निरोप घेतला. तेव्हा विद्यार्थ्यांनी जोरदार टाळ्यांच्या प्रतिसादात त्यांना दाद दिली. उद्या येणाऱ्या मी तुमच्यासाठी इंटरेस्टिंग असा फ्लॅशबॅक घेऊन तब तक चिकचिनाती तुगलाबू यानी कि खुश रहिए, मुस्कुराते रहिए और स्वीट हार्ट्स सुनते रहिए. FM बोले तो 91.1. या पारितोषिक वितरण समारंभाचे अध्यक्ष सिनेनाट्य अभिनेते मंगेश जोशी यांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं. युवा अभिनंदन ह्याच्यासाठी की 100 पैकी 90 लोकांना 90 विद्यार्थ्यांना बक्षीस मिळालं असेल. उरलेले 90 जणांचं काय? तर उरलेले 90 जण सगळ्यात जास्त महत्वाचे आहेत असं मला वाटतं. त्यांना अपयश मिळालं असं वाटलं असेल, पण अत्यंत चुकीची गोष्ट आहे. सुरुवातीलाच अपयश मिळावं असं मला वाटतं. सुरुवातीला अपयश मिळालं की आपला स्वाभिमान जरा थोडासा दिवसला जातो. संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर रवींद्र साताळकर, मानद सचिव अॅडव्होकेट सतीश भोपे, मानद सहसचिव उषा देशमुख, शारदा मंदिरच्या मुख्याध्यापिका सिंधू जाधव यांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं. दोन्ही गटात 150 ते 200 या दरम्यान स्पर्धक असतात आणि अतिशय उत्तम रीतीने ही स्पर्धा भरवली जाते. या स्पर्धेचं आणखीन एक वैशिष्ट्य की या स्पर्धेच्या पारितोषिक वितरणाला आम्ही नाट्यक्षेत्रातले दिग्गज अध्यक्ष आणि प्रमुख पाहुणे म्हणून बोलवतो. यावर्षी अध्यक्ष म्हणून प्राध्यापक मंगेश जोशी सिनेनाट्य अभिनेते ते अध्यक्ष होते आणि सौ चैत्राली जावळे ज्या सगळ्यांना आपल्या आवाजाने माहिती आहेत, त्या जॉकी आहेत, रेडिओ जॉकी, तर त्या प्रमुख पाहुण्या होते. यावर्षीचा साताळकर करंडक जनरल चॅम्पियनशिप हा जो फिरता करंडक आहे, हा फिरता करंडक बाई इचरसबाई फिरोदिया यांनी पटकवलेला आहे. या वर्षीच्या पारितोषिक वितरण समारंभात ज्या ज्या विद्यार्थ्यांना पारितोषिकं मिळाली त्या सगळ्या विद्यार्थ्यांचे नवविद्या प्रसारक मंडळातर्फे मी मनापासून आभार मानतो. नमस्कार. 20 वर्षापूर्वी जी स्पर्धा सुरू केली होती आणि ज्या उद्देशाने सुरू केली होती की व्यक्त होणं हे व्यक्तीच्या व्यक्तिमत्व विकासातला सगळ्यात पहिला टप्पा आहे, तिथूनच मुलांना छान काहीतरी मिळावं म्हणून एक दर्जेदार व्यासपीठ द्यायचं म्हणून ही 20 वर्षापूर्वी स्पर्धा सुरू केली आणि आता त्याची अमृतफळं आपल्याला चाखायला मिळतात असं म्हणलं तर हरकत नाही. कारण कथाकथन, नाट्यवाचन,
एकपात्री नाट्यप्रयोग या सगळ्यामध्ये एक बारीकशी पुसट अशी सीमारेषा असते आणि पालकांच्या आता ती लक्षात यायला लागली आहे, कारण ही इतक्या छोट्या छोट्या वयाची मुलं आहेत की ह्यांच्याकडून तयारी करून घेणारे पालक आणि शिक्षक यांच्या ह्यातली सीमारेषा आता बरोबर लक्षात यायला लागली आहे. या स्पर्धेचा दर्जा त्यामुळे राखला जातोय आणि उत्तरोत्तर आणखी ज्या गोष्टी आम्हाला ह्या माध्यमातून मुलांना शिकवायच्या आहेत त्यासाठी कथाकथनाच्या कार्यशाळा घेण्याचा नवविद्या प्रसारक मंडळाचा मानस आहे. नवविद्या प्रसारक मंडळ आणि शारदा मंदिरच्या सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी या स्पर्धा आणि पारितोषिक वितरण सोहळा यशस्वी होण्यासाठी परिश्रम घेतलेत. प्रतिनिधी चैतन्य चौकर, ब्युरो रिपोर्ट, जीवन न्यूज, महानगराची लाईफलाईन, अहमदनगर. पाथर्डीत पोलीस खात्यानं अवैध प्रवासी वाहतुकीविरोधात कारवाईला सुरुवात केली आहे. या कारवाईचं वाहन चालक आणि पाथर्डीकरांनी स्वागत केलंय. पाथर्डी शहरात जिल्हा पोलीस प्रमुखांच्या आदेशानुसार पोलिसांनी काल आठवडे बाजाराच्या दिवशी अवैध प्रवासी वाहतूक प्रतिबंधक मोहीम आणि रस्त्याच्या दुतर्फा फिरती अतिक्रमण काढून जुन्या बसस्थानक परिसरातील प्रमुख रस्ते मोकळे केलेत. आठवडे बाजारच्या दिवशी मोकळे रस्ते पाहून बाजार करूंसह नागरिकांनी मोहिमेचं जोरदार स्वागत केलं. काल सकाळी अचानक कारवाई पथक राष्ट्रीय महामार्गावरील विविध चौकांमध्ये येऊन धडकलं. सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन जाधव आणि उपनिरीक्षक श्रीराम शिंदे यांच्या पथकानं धडक मोहीम सुरू केली. पोलिसांचा ताफा पाहूनच हातगाडी आणि प्रवासी वाहतूकदार वाहनं घेऊन पळत सुटले होते. राष्ट्रीय महामार्गावर दररोजच वाहतूक कोंडी होतीये. अवजड वाहनांना वळण घेणं कसरतीचं ठरतंय. त्यातच धक्का लागला तर चालकाला चौकात गुंडांचा मार खावा लागतो. वाहतूक पोलीस शाखा, महामार्ग पोलीस विभाग केवळ कागदोपत्री उरल्या असून स्टेट बँक, नाईक चौक, महाराष्ट्र बँक परिसर, आंबेडकर चौक, शेवगाव रस्ता, उपजिल्हा रुग्णालय रस्त्यावर कोणालाच वावरता येत नाही. सर्व कार्यालय, शाळा, महाविद्यालय, तीर्थक्षेत्र पार करताना याच चौकांच्या प्रामुख्यानं आधार घ्यावा लागतो. हॉटेल टपऱ्यांपुढे तर वाहनं लावण्याची स्पर्धा लागलेली असते. एसटी बसला जागाच पुरत नाही. याबाबत पोलिसांनी धडक मोहीम हाती घेत कारवाईला प्रारंभ केलाय. सार्वजनिक बांधकाम आणि राष्ट्रीय महामार्ग विभागात समन्वय नसल्यानं त्यांची मोहीम अजून तरी कागदोपत्रीच आहे. ब्युरो रिपोर्ट, जीवन न्यूज, महानगराची लाईफलाईन, पाथर्डी. कॅन्सर जनजागृतीसाठी अनुरोन नगर रायझिंग मॅरेथॉन स्पर्धेचं आयोजन करण्यात आलंय. याविषयी उद्योजक नरेंद्र फिरोदिया यांनी पत्रकार परिषद घेऊन अधिक माहिती दिली. कॅन्सरविषयी जनजागृती आणि पीडित रुग्णांच्या उपचारासाठी नगर रायझिंग फाउंडेशनतर्फे शहरात दिनांक 22 फेब्रुवारी रोजी मॅरेथॉन स्पर्धेचं आयोजन करण्यात येणार असल्याचं उद्योजक नरेंद्र फिरोदिया यांनी पत्रकार परिषदेत सांगितलंय. पहिल्यांदाच मॅरेथॉनमध्ये जे पळणार आहेत त्यांना टी शर्ट, बिब आणि टाइम चिप व मेडल हे प्रत्येक रनरला देण्यात येणार आहे. ही मॅरेथॉन 22 तारखेला सकाळी 6 वाजता भाऊसाहेब फिरोदिया हायस्कूलच्या प्रणांगणातून सुरू होईल व त्याचा मॅक्सिमम पॉईंट जो आहे 10 किलोमीटरचा तो चांदबिबीच्या पायथ्यावर आहे. या मॅरेथॉनसाठी पुण्याहून व इतर वेगळ्या ठिकाणाहून बरेचसे रनर्स भाग घेणार आहे. या मॅरेथॉनमध्ये प्रथम बक्षीस 20,000 आहे, दुसरं बक्षीस 10,000 व तिसरं बक्षीस 5,000 रुपये ठेवण्यात आलेलं आहे. मी सर्व नगरकरांना आवाहन करेन की त्यांनी या मॅरेथॉनमध्ये भाग घ्यावा. फॉर्म्स वेगवेगळ्या ठिकाणी उपलब्ध आहे किंवा आमची वेबसाईट आहे www.nagarrising.com. त्यावर आपण जाऊन ऑनलाईन रजिस्ट्रेशन करू शकतात. एक सुरुवात ते करू शकतात पळण्याची, कारण आता हेल्थ अवेअरनेस सगळ्यांनाच एक हेल्थ अवेअरनेस आलं आहे आणि ही एक संधी आहे की पुणे मुंबई सारख्या नगरलाही स्वतःचा आपला एक मॅरेथॉन होत आहे. तर मी पुन्हा एकदा सर्वांना विनंती करेन की त्यांनी या मॅरेथॉनमध्ये भाग घेऊन नगर शहरात प्रथमच सर्वात मोठी आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून स्पर्धेचं आयोजन करण्यात आलंय. 22 फेब्रुवारी रोजी सकाळी 6 वाजता भाऊसाहेब फिरोदिया विद्यालयापासून स्पर्धेला प्रारंभ होणार आहे. स्पर्धकांसाठी 5 किलोमीटर, 10 किलोमीटर आणि 21 किलोमीटर अंतर ठेवण्यात आलंय. 3 गटात ही स्पर्धा होणार आहे. 3 आणि 5 किलोमीटर अंतराची स्पर्धा नागरिकांमध्ये पळण्याची आवड निर्माण व्हावी, आरोग्य रक्षणाची सद्भावना तयार व्हावी या उद्देशानं घेण्यात येते. तर 10 आणि 21 किलोमीटर अंतराची स्पर्धा ही व्यावसायिक स्पर्धकांसाठी आहे. या स्पर्धेत देशभरातील स्पर्धक सहभागी होणार असल्याचं फिरोदिया यांनी सांगितलंय. सर्व गटातील स्पर्धांना फिरोदिया विद्यालयापासून प्रारंभ होणार आहे. 10 आणि 21 किलोमीटर स्पर्धेचं अंतर हे चांदबिबी, महाल, पायथा आणि पुन्हा फिरोदिया विद्यालय असं असणार आहे. यामध्ये महिला, पुरुषांचे स्वतंत्र गट असणार आहेत.
मुंबई, हैदराबाद, पुणे इथं होणाऱ्या स्पर्धांच्या धर्तीवर ही स्पर्धा होणार असून स्पर्धकांना टायमिंग चिप दिली जाणार आहे. स्पर्धकांना पदक, प्रमाणपत्र आणि रोख पारितोषिक देण्यात येणार असल्याचं फिरोदिया यांनी सांगितलंय. यावेळी डॉक्टर श्याम तारडे, डॉक्टर सतीश सोनवणे, अॅडव्होकेट गौरव मिरीकर, संदीप जोशी आदी उपस्थित होते. देशभरात दरवर्षी 10 ते 12 लाख लोकांचा कर्करोगानं मृत्यू होतो. कर्करोगाच्या जनजागृतीसाठी नगर शहरात दरवर्षी फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात मॅरेथॉन स्पर्धेचं आयोजन करण्यात येणार असल्याचं नरेंद्र फिरोदिया यांनी सांगितलं. ही मॅरेथॉन आम्ही दरवर्षी फेब्रुवारीच्या पहिल्या रविवारी घेणार आहोत आणि नगरच्या इतिहासात पहिल्यांदाच प्रोफेशनल प्रकारची मॅरेथॉन ही आयोजित केलेली आहे. प्रोफेशनल प्रकारची मॅरेथॉन म्हणजे या मॅरेथॉन म्हणजे प्रत्येक खेळाडूला बीप दिलेला असतो, बारकोड दिलेला असतो. त्याच्यामध्ये तो खेळाडू किती वेळात किती किलोमीटर पळाला हे व्यवस्थित कळू शकतं. ही पहिल्यांदाच सिस्टीम आम्ही नगरमध्ये आणलेली आहे. यावर्षी आम्हाला अपेक्षित आहे की 800 ते 1000 पार्टिसिपंट्स असतील आणि पुढच्या वर्षी यापेक्षाही जास्त जणांचा सहभाग होईल अशी आम्हाला अपेक्षा आहे. खेळाडूंसाठी लागणाऱ्या सगळ्या सुविधा आम्ही पुरवणार आहोत. प्रत्येक मार्गावरती प्रत्येक ठिकाणी ORS, एनर्जी ड्रिंक्स, पाणी ही तर व्यवस्था असेलच. त्याचबरोबर ॲम्ब्युलन्स किंवा वैद्यकीय व्यवस्था किंवा इमर्जन्सीसाठी काही लागेल ती सुद्धा मदत आम्ही जागोजागी ठेवलेली आहे. खेळाडू किंवा पार्टिसिपंट्स पळून झाल्यानंतर त्यांना आल्या आम्ही इमिजिएटली रिफ्रेश ड्रिंक्स, ब्रेकफास्ट तिथेच देणार आहोत. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे प्रत्येक व्यक्ती किंवा प्रत्येक पार्टिसिपंट जो पाळणार आहे त्या प्रत्येकाला आम्ही मेडल देणार आहोत. आता आपल्या देशामध्ये जवळजवळ 10 ते 12 लाख रुग्ण दरवर्षी कॅन्सरचे आढळतात. यातली बहुतांश कॅन्सर हे प्रिव्हेंटेबल आहेत, म्हणजे आपण कॅन्सर रोखू शकतो. 40% कर्करोग हे तंबाखूशी निगडीत आहे, आपल्याला सर्वांना माहीतच आहे. तर अशा वेळी कुठेतरी जाऊन आपण प्रयत्न केला पाहिजे की अशा नवीन जे शालेय विद्यार्थी आहेत किंवा किशोरवयीन मुलं आहेत अशा लोकांना या व्यसनापासून दूर ठेवायला पाहिजे. थोडक्यात काय तर आपल्याला कॅन्सरची जनजागृती करणं गरजेचं आहे. जनजागृती करण्याचं दुसरं कारण असं आहे की पहिल्या दुसऱ्या स्टेजला जर कॅन्सर निदान झालं तर आजार हा पूर्णपणे बरा करता येऊ शकतो. पण दुर्दैवाने आपल्या भागामध्ये कॅन्सरचं निदान हे बहुतांश वेळी 3ऱ्या किंवा 4थ्या स्टेजला होतं आणि अशा वेळी कॅन्सरवर उपचार करणं फार अवघड होऊन जातं. म्हणून कॅन्सर अवेअरनेसचा कुठेतरी कन्सेप्ट आहे. त्याचबरोबर हेल्थ अवेअरनेस, माणूस पळायला लागला की निश्चितच त्याचं डायबिटीज म्हणा, ब्लड प्रेशर म्हणा हे कंट्रोलमध्ये येतं. सरांनी आता सांगितलं तारडे सरांनी. त्याचप्रमाणे बाकीचे इतर आजारही कमी होतात. ह्या हेतूने आम्ही आता ही नगर रायझिंग मॅरेथॉन ही आम्ही एक आयोजित केलेली आहे. पहिल्यांदाच होत असलेल्या नगर रायझिंग मॅरेथॉनचा रूट जो आपण ठेवलेला आहे तो अतिशय चांगल्या पद्धतीचा रूट आहे. 2 वर्ष बाहेरच्या मॅरेथॉनचा अभ्यास केल्यानंतर बाहेरच्या रनर्सला कशा पद्धतीचा रूट अपेक्षित असतो, कशा पद्धतीच्या बेसिक फॅसिलिटीज त्यांना रूटवर अपेक्षित असतो, ह्या सगळ्यांचा अभ्यास केल्यानंतर आपण हा रूट डिसाईड केलेला आहे. आपला जो रूट आहे तो आता सध्याचा रूट आपण भाऊसाहेब फिरोदिया हायस्कूलवरून स्टार्ट करत आहोत. भाऊसाहेब फिरोदिया हायस्कूलपासून 21 किलोमीटरची मॅरेथॉन जी आहे ती चांदबेबीच्या महालापर्यंत जात आहे. भाऊसाहेब फिरोदिया हायस्कूल ते चांदबेबीचं अंतर हे 10.5 किलोमीटरचं आहे, पायथ्याचं अंतर. 10.5 किलोमीटरपासून 21 किलोमीटरचे रनर परत येतील. दुसरी कॅटेगरी 10 किलोमीटरची आहे ते रनर्स भाऊसाहेब फिरोदिया हायस्कूलच्या इथून निघतील. भिंगारच्या बाहेर दक्षिणमुखी मारुती मंदिर आहे, तर दक्षिणमुखी मारुती मंदिराच्या तिथून ते परत येतील. तिसरी कॅटेगरी 5 किलोमीटरची आहे जी चॅरिटी रन आहे. ते चॅरिटी रनचे रनर्स भाऊसाहेब फिरोदिया हायस्कूलवरूनच निघतील. तिथून ते किल्ल्याच्या समोर, अहमदनगर किल्ल्याच्या समोर जे बुरानगरचा चौक आहे त्या बुरानगरच्या चौकातून परत येतील. आणि चौथी जी आपली चॅरिटी रनची चौथी कॅटेगरी आहे ते आहे 3 किलोमीटरची. ते रनर्स भाऊसाहेब फिरोदिया हायस्कूलच्या ग्राउंडवरून निघतील आणि GPO चौक बूथ हॉस्पिटलच्या इथून परत येतील. हा आपला रूट असेल. प्रतिनिधी अनिल शिंदे, ब्युरो रिपोर्ट, जीवन न्यूज, महानगराची लाईफलाईन, अहमदनगर. इंटिरियर डिझायनर असोसिएशनच्या वतीनं आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात सिस्का LEDची माहिती देण्यात आली आहे. हॉटेल येश ग्रॅनीत हा कार्यक्रम पार पडला. यानंतर आणखी काही महत्त्वाच्या बातम्या पाहिजेत, पण तत्पूर्वी घेऊयात एक छोटीशी विश्रांती. आपण कुठेही जाऊ नका, पाहत राहा जीवन न्यूज, महानगराची लाईफलाईन. फक्त सावडीकरांसाठीच खास. LIC आहे ना, आता कशाला कुठे जायचं, आणि तेही तुमच्या अगदी जवळ. कुठे? अहो, सावेडीतील प्रोफेसर कॉलनी चौकातील ऋषिका एंटरप्राइजेसमध्ये LIC ऑफ इंडियाचे अधिकृत हप्ता भरणा केंद्र तसेच विमाविषयक सर्व माहिती आणि सुविधा येथेच उपलब्ध आहेत. आता वाचेल आपला वेळ आणि आपल्या पैशांचीही बचत होईल. आम्ही उपलब्ध आहोत आपल्या सेवेत सकाळी 9:15 ते रात्री 9 वाजेपर्यंत. सावेडीकरांनो, आता LIC ऑफिसमध्ये जाऊन रांगेत थांबून वाट पाहण्यापेक्षा
या ऋषिका एंटरप्राइजेसमध्ये. कोठे? अहो ऋषिका एंटरप्राइजेस, प्रोफेसर कॉलनी चौक, सावेडी, अहमदनगर. या आणि LIC संदर्भात सर्व सेवांचा अवश्य लाभ घ्या. संपर्क करा तुषार देशमुख. मोबाईल क्रमांक 94 22 72 77 09. मौज मजा मस्ती मध्ये रमते मन, निसर्गात नंदनवन साई बन. मौज मजा मस्ती मध्ये रमते मन, निसर्गात नंदनवन साई बन, साई बन. सुटेचा आनंद लुटू झाडी हिरवीगा, प्राणी पक्षी कारंजे धबधब्याची धार. ला 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 ला. विरंगुळा विसाव्याचे वेचू क्षण, मौज मजा मस्ती मध्ये रमते मन, निसर्गातलं नंदनवन साई बन, साई बन. टेन्शन पासून राहू दूर, आनंद घेऊ पुरेपूर. हुरडा पार्टी वनभूषण या वैशिष्ट्यांसह अल्पावधीत लोकप्रिय झालेलं पर्यटन स्थळ साईबन, MIDCच्या मागे, नगर शिर्डी रोड, अहमदनगर. फोन 27 77 402 27 77 647. विश्रांतीनंतर जीवन न्यूज मध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत. व्हॅलेंटाईन डे तरुणाई उत्साहात साजरी करणार आहे. या निमित्त महाविद्यालयात काही कार्यक्रमांचं देखील आयोजन करण्यात आलंय. येत्या 14 तारखेचा दिवस कायम आठवणीत कसा राहील याचाच विचार प्रेमी युगल करतायत. कवयित्री प्रियंका लोणकर म्हणतात, सूर नवे जुळले गीत तुझ्या ओठातले गाताना, स्मित गाली फुलले हितगुज तुझ्याशी करताना, भावबंध कसे गुंतले प्रेमात तुझ्या पडताना, हातात हात गुंतले तुझ्या सवे फिरताना, हृदयात हृदय गुंतले प्रेमात तुझ्या पडताना, स्वप्ना सारिखे जीवन वाटे तुझ्या सवे असताना, श्वासात श्वास गुंतला आपुल्या विश्वात रमताना. प्रेम प्रेम आणि प्रेम हेच शब्द आपल्याला सध्या ऐकायला मिळतात ना. जसं दिवाळीच्या काळात फटाके, रंगरंगोटी, रांगोळी, कपडे खरेदीसाठी आपली लगबग सुरू असते, तशीच लगबग 14 तारखेला होणाऱ्या प्रेम दिवसाच्या निमित्तानं विविध गिफ्ट्स खरेदीसाठी बाजारात सध्या गर्दी आहे. 8 दिवसांपासून टेडी बेअर डे, प्रपोज डे, रोज डे इत्यादी डे साजरे करण्याची धूम तरुणाईमध्ये पाहायला मिळते. गुलाबाच्या फुलांच्या विक्रीतही प्रचंड उलाढाल झाली आहे. खरं तर व्हॅलेंटाईन डेला समर्थन करणारे आणि विरोध करणारे हे असतातच. व्हॅलेंटाईन डे ही कल्पना सध्या रुजू होतीये आजच्या तरुणाईंमध्ये. ही चांगली गोष्ट आहे. या निमित्ताने लोक जवळ पण येत आहेत, एकमेकांबद्दल प्रेम व्यक्त करत आहेत. पण माझ्या मते असं वाटतं की प्रेमाला एक विशिष्ट असा दिवस नसावा. एका विशिष्ट दिवशीच आपण एखाद्याशी प्रेम व्यक्त करू नये, तर तो रोज आपल्यासाठी हा व्हॅलेंटाईन डे हा रोज असावा. केवळ टेडी देऊन किंवा एखादा रोज देऊनच आपलं प्रेम व्यक्त न करता आपण एक छोटीशी स्माइल देऊन सुद्धा आपलं प्रेम व्यक्त करू शकतो. त्यांनी हा डे जरूर साजरा करावा, पण ते प्रेम व्हॅलेंटाईन डे पुरताच मर्यादित न राहता पुढे सुद्धा ते तसंच कंटिन्यू राहावं असं मला वाटतं. मात्र सारा विरोध झुगारून प्रियकर प्रेयसी प्रेम दिवस साजरा करतातच. प्रेम ही संकल्पना खूप व्यापक आहे. प्रेम आईवर, बहिणीवर, वडिलांवर, पती पत्नीवर, याचबरोबर अनेक नात्यांवर, प्रेम मुक्या जनावरांवरती, प्रेम झाडा फुलांवरती, नदी नाल्यांवर प्रेम, डोंगर पहाडावर प्रेम, एखाद्या गावातून वाहणारं झुळझुळ पाणी हे सुद्धा प्रीतीचं वाटू लागतं. प्रत्येकाला आपल्या कामावर प्रेम असतंच. कवी कुसुमाग्रज म्हणतात, प्रेम कर भिल्लासारखं बाणावरती खोचलेलं, मातीमध्ये उगवून सुद्धा आभाळापर्यंत पोहोचलेलं. तर मंगेश पाडगावकर म्हणतात, प्रेम हे प्रेम असतं, तुमचं आणि आमचं सेम असतं. प्रेम ही संकल्पनाच मुळी व्यापक आहे. प्रेमाला कसलंही बंधन वा अट नसते, न वयाची न रंगरूपाची. प्रेम निरागस, निस्वार्थी असतं आणि ते तसं असावं. प्रेमात भोगापेक्षा त्यागाला महत्व असावं. स्वच्छंदी विहार करता यावा आणि या सगळ्या भावना व्यक्त करण्याचा हा दिवस असं मानणारा
आणि त्याही पुढे जाऊन सारी बंधनं झुगारून मुक्तपणे याचा आविष्कार ही प्रेमी युगुलं करतात. या उलट प्रेमाला कुठे दिवस असतो का असं मानणाराही एक विचार प्रवाह आहेच. मग आम्ही रोजच का असा दिवस साजरा करू नये? झाडावर प्रेम करण्याऐवजी झाडाखाली प्रेम करणाऱ्या पिढ्या जन्माला आल्यात. आमच्या वेळी असं नव्हतं असं सांगणाराही विचार प्रवाह आहेच की. सिंधुताई सपकाळ हजारो अनाथांच्या माय झाल्या. बाबा आमटेंनी बोथटलेल्या हातांवर प्रेम केलंच की, तेही प्रेमच ना. ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी भारताला भ्रष्टाचार मुक्त करण्याचा प्रयत्न सुरू केला. करोडो भारतीयांवर आणि भारताच्या मातीवर त्यांचंही प्रेमच ना. या दुनियादारीत कुणीच कुणाचं ऐकायला तयार नाहीये. तो काळ आता गेला. आम्हाला आमचं कळतं म्हणत सारेच व्हॅलेंटाईन डेला साजरा करण्याच्या तयारीत आहेत. तेरी मेरी यारी म्हणत अहमदनगरमध्ये व्हॅलेंटाईन डेला याही वर्षी प्रियजन या पाश्चिमात्य उत्सवात सहभागी होणार हे नक्कीच. फेब्रुवारी निमित्त आम्ही या ठिकाणी गिफ्ट्स खरेदी करण्यासाठी आलेलो आहे. आम्ही कंटिन्यू आमचा 14 फेब्रुवारीचा जो कार्यक्रम असतो ते सेलिब्रेशन आम्ही या ठिकाणी गिफ्ट घेऊन आमचा फंक्शन वगैरे सर्व प्रकारचे कार्यक्रम करत असतो. या ठिकाणी खूप छान प्रकारचे गिफ्ट्स, आर्चेस वगैरे खूप प्रकारचे ग्रीटिंग्स चांगल्या प्रकारचे असतात आणि भविष्यात आम्ही याच दुकानामध्ये कायम येत जाऊ. आणि या ठिकाणी सर्व म्हणजे जे कोणी कस्टमर असेल त्यांच्या बजेटनुसार चांगल्या व्हरायटीज, खूप चांगल्या प्रकारचे गिफ्ट्स इथं मिळतात. असो कुणाचा मतप्रवाह काहीही असो, प्रेम द्या प्रेम घ्या म्हणजे माणसाला माणूस जोडत जाऊयात, परस्परांवर स्नेहाचा वर्षाव करूयात. प्रेम ही संकल्पना व्यापक आहे, तिला वैश्विकच राहू द्यात. जीवन न्यूजच्या सर्व टीमकडून सर्व दर्शकांना प्रेमपूर्ण शुभेच्छा. संपादक मकरंद घोडकेंसह तन्मयी भावे आणि उद्धव काळा पहाड. जीवन न्यूज टीम. ब्युरो रिपोर्ट. जीवन न्यूज महानगराची लाईफलाईन अहमदनगर. याबरोबरच आजचं बातमीपत्र संपलं. शहर आणि जिल्ह्यातल्या ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा आपली वृत्तवाहिनी जीवन न्यूज महानगराची लाईफलाईन. नमस्कार.